सेशनमध्ये आपण बघणार आहोत सीएसएस सिलेक्टर लोकेटरचा दुसरा भाग. त्याआधी मागच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं याचा क्विक रिकॅप घेऊया. तर आपण सीएसएस सिलेक्टरचा वापर कसा करू शकतो एलिमेंट्स लोकेट करण्यासाठी आपण हे पाहिलं. त्यामध्ये असणारे दोन प्रकार सुद्धा आपण पाहिले, सिंपल सिलेक्टर आणि ऍडव्हान्स ऍट्रिब्यूट सिलेक्टर. हे दोन्ही प्रकार आपण पाहिले, त्याचे एक्झाम्पल सुद्धा करून बघितले. तर या सेशनमध्ये आता आपण सीएसएस सिलेक्टर मधला कॉम्बिनेटर सिलेक्टर हा प्रकार बघणार आहोत आणि त्याचे टाइप्स बघणार आहोत, जसे की चाइल्ड, डिसेंडंट, ऍडजसंट सिबलिंग आणि जनरल सिबलिंग असे हे प्रकार आपण बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण हँड्स ऑन करून सुद्धा पाहणार आहोत. तर सीएसएस सिलेक्टर लोकेटर हे काय आहे? तर सीएसएस सिलेक्टर हे सेलेनियम मधली एक स्ट्रॅटेजी आहे, ज्याचा वापर करून आपण वेब एलिमेंट्स लोकेट करू शकतो. जसे सेलेनियम लोकेटर्स मध्ये बरेच प्रकार असतात, आयडी, क्लास नेम, एक्सपाथ. तसंच आपण एक सीएसएस सिलेक्टर हा एक प्रकार सीएसएस सिलेक्टर हा एक प्रकार आहे, जो आपण एका ऍट्रिब्यूट म्हणजे एलिमेंट्स मध्ये असणारे ऍट्रिब्यूटच्या आधारे आपण वेब एलिमेंट सर्च करू शकतो, किंवा आपण दोन एलिमेंट्स मध्ये असणारं रिलेशन त्याच्या आधारे आपण एलिमेंट सर्च करू शकतो किंवा लोकेट करू शकतो डॉम मध्ये. सो या स्ट्रॅटेजीचा वापर करून आपण आपले वेब एलिमेंट्स लोकेट करू शकतो. त्यामध्ये आपण पाहिले होते 4 प्रकार असतात. सो सिंपल सिलेक्टर जो आपण पाहिला आधी, ऍडव्हान्स ऍट्रिब्यूट सिलेक्टर तो सुद्धा आपण पाहिला, कॉम्बिनेटर सिलेक्टर आणि सुडो क्लास सिलेक्टर असे 2 प्रकार आपल्याला बघायचे. त्यातला आपण आता कॉम्बिनेटर सिलेक्टर पाहणार आहोत. सो जसं एक्सपाथ ऍक्सेस ज्या पद्धतीने काम करतो, तसाच सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर हा त्याच पद्धतीने काम करतो. सो आपण एखादा एलिमेंट त्याच्या असणाऱ्या आजूबाजूच्या एलिमेंट्सच्या रिलेशनच्या आधारे आपण हा एलिमेंट लोकेट करतो. सो आपल्याकडे समजा एखादा एलिमेंट आहे आणि त्याच्यामध्ये काही ऍट्रिब्यूट्सच नाही, तर त्याच्यात ऍट्रिब्यूट्सच नसल्याने आपण त्याला कसं लोकेट करू शकतो? तर त्या एलिमेंटचं दुसऱ्या एलिमेंट सोबत काही रिलेशन असेल, तर तो आपण दुसऱ्या एलिमेंटच्या आधारे हा एलिमेंट आपण शोधू शकतो. सो आपण जसं एक्सपाथ ऍक्सेस मध्ये डॉम मध्ये ट्रॅव्हर्स करतो, तसंच आपण सीएसएस सिलेक्टर्स मध्ये ह्या कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर करून आपण डॉम मध्ये एलिमेंट्स आपण ट्रॅव्हर्स करून ते लोकेट करू शकतो. यामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत. सो चाइल्ड सिलेक्टर आहे, त्यानंतर डिसेंडंट सिलेक्टर आहे, ऍडजसंट सिबलिंग सिलेक्टर आहे आणि जनरल सिबलिंग सिलेक्टर आहे. सो हे चारही प्रकार काय आहेत, कसे काम करतात, हे आपण आता पुढे बघणार आहोत. सो जनरली आपण जेव्हा कॉम्बिनेटर सिलेक्टर वापरतो, तेव्हा आपण एक एलिमेंट लोकेट करतो सुरुवातीला आणि त्या एलिमेंटच्या आधारे आपण रिलेशनशिप दुसऱ्या एलिमेंटची शोधतो, की त्याच्यासोबत काही रिलेशन आहे. त्या रिलेशनशिपच्या आधारे आपण तो दुसरा एलिमेंट हा लोकेट करतो. सो आपण एलिमेंट लोकेट करण्यासाठी पहिला एक एलिमेंट असा लोकेट करतो जो आपल्याला सोप्या पद्धतीने लोकेट करता येईल आणि त्याच्यासोबत हे रिलेशनशिप असल्याने आपण दुसरा एलिमेंट लोकेट करू शकतो. सो अशा पद्धतीने आपला कॉम्बिनेटर सिलेक्टर काम करतो. सो आपण एक एक्झाम्पल घेणार आहोत आता बुक स्टोअरचा. या आधी सुद्धा आपण बुक स्टोअरची ऍप्लिकेशन पाहिली होती. सो आपण सेम ऍप्लिकेशनचा इथे उपयोग करणार आहोत. त्याच्या एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण बाकीचे सिलेक्टर्स हे जे आपले चाइल्ड सिलेक्टर आहे, डिसेंडंट सिलेक्टर, या सगळ्या सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर्सचा आपण कन्सेप्ट समजून घेणार आहोत. सो आपण हे वेबपेज पाहिलं होतं. या वेबपेजचा आपण डॉम स्ट्रक्चर सुद्धा पाहिला होता. या वेबपेजमध्ये आपल्याकडे एक टायटल आहे, बुक स्टोअर नावाचा टायटल आहे आणि त्याच्या खाली असणारे 4 बुक्स आपल्याकडे या ठिकाणी आहेत. त्याचा आपण डॉम स्ट्रक्चर पाहिला होता आपल्या डेव्हलपर टूलमध्ये जाऊन. सो एचटीएमएल टॅग आहे, त्यामध्ये आपल्याकडे हेड आहे, बॉडी आहे. बॉडीमध्ये आपलं संपूर्ण एचटीएमएल स्ट्रक्चर दिलं गेलं आहे, जे वेबपेजमध्ये आपल्याला दिसतंय. सो जे आपल्याला दिसतंय त्यामध्ये आपल्याला एक एचटीएमएलचा एक हेडिंग टॅग आहे, जिथे बुक स्टोअर लिहिलं आहे आणि 4 डिव्ह आहेत, जे एका डिव्ह मध्ये आपण ऍड केले आहेत आणि ते सगळे बुक्सला रिप्रेझेंट करतात. जे 4 बुक आपल्याला दिसतात आहेत कार्डच्या फॉर्म मध्ये, ते आपण असं डॉम स्ट्रक्चर पाहिलं होतं. याला आपण ट्री स्ट्रक्चर मध्ये जर इमॅजिन केलं, प्रत्येक डॉम एलिमेंट आपला हा ट्री स्ट्रक्चर मध्येच असतो. सो आपण त्याला ट्री स्ट्रक्चर मध्ये आता फॉर्म्युलेट करू आणि त्याला ट्री स्ट्रक्चर मध्ये असं आपण रिप्रेझेंट करून समजून घेऊया. सो आपण एचटीएमएल मध्ये असणारं हेड आणि बॉडी हे तर आपण अझम्पशन करूयाच की एचटीएमएल मध्ये ह्या पद्धतीने असतात. आता बॉडीच्या आत कुठले कुठले एलिमेंट्स असतात जे आपल्याला वेब पेजवर दिसतात, ते आपण ह्या ट्री स्ट्रक्चर मध्ये आता कन्सिडर करणार आहोत. सो आपण बघू शकतो बॉडीमध्ये आपल्याला 2 मुख्य एलिमेंट्स आहेत सुरुवातीला. सो एक हेडिंग टॅग आहे, H1 एलिमेंट आहे आणि एक डिव्ह एलिमेंट आहे. आता या डिव्ह मध्ये त्याचे चाइल्ड एलिमेंट्स आहेत. सो आपल्याला बॉडी नंतर इमिजिएट त्याचे चाइल्ड कोण कोण आहे, तर H1 आहे आणि डिव्ह आहे. या डिव्ह एलिमेंट मध्ये पुन्हा 4 त्याचे चिल्ड्रन आहेत, म्हणजेच की जे आपले बुक आहेत, प्रत्येक बुकला एक डिव्ह आहे. सो एक डिव्हने ते रिप्रेझेंट केलं आहे, प्रत्येक बुकचं एक कार्ड आणि असे 4 डिव्ह्स त्याच्यात बनवले गेले आहेत.
त्या मध्ये परत प्रत्येक मध्ये बुकची माहिती दाखवण्यासाठी आपण एक हेडिंग टॅग केलंय बुकचं नेम असं डिस्प्ले करण्यासाठी आणि एक आहे त्याच्यात बुकची इतर माहिती आपण त्याच्यात दाखवली आहे. सो अशा पद्धतीने आपले 4 असे फॉर्म झालेले आहेत. सो हे आपलं ओव्हरऑल बॉडीचं डॉम स्ट्रक्चर हे ट्री फॉर्मॅटमध्ये आपण बघितलं. तर आता आपण ह्या 4 प्रकारमधला चाइल्ड सिलेक्टर आता समजून घेऊया. सो चाइल्ड सिलेक्टर हा मुख्यतः आपला चाइल्ड लोकेट करायचा असेल, सो आपला जर करंट नोड, कॉन्टेक्स्ट नोड आपल्याला माहिती आहे, त्या नोडचा आपल्याला जर चाइल्ड शोधायचा असेल, चाइल्ड लोकेट करायचा असेल, तर आपण चाइल्ड सिलेक्टरचा वापर करतो. सो या ठिकाणी आपण चाइल्ड लोकेट करतोय. जर आपण सिंटॅक्स पाहिला आणि त्याला एक्स पाथ ऍक्सेस सोबत कम्पेअर केला, तर आपण या पद्धतीने आपला सिंटॅक्स बघू शकतो. सो आपण एक्स पाथ ऍक्सेस मध्ये कसं लिहितो, आपण पॅरेंट एलिमेंट असं लिहितो. जो पॅरेंट एलिमेंट आपला असणार आहे, स्लॅश करून आपण चाइल्ड हे कीवर्ड वापरतो, कोलन कोलन आणि स्टार किंवा काही टॅग नेम असेल किंवा इतर काही आपल्याला सिलेक्टर ऍड करायचं असेल. सो आपण एक पाथ देऊन पहिलं पॅरेंट नोड पर्यंत आलो आणि त्यानंतर आपण स्लॅश करून चाइल्ड काढलं. हे झालं आपलं एक्स पाथ ऍक्सेसचं. आता सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर मध्ये आपण कसं करणार हे बघणार आहोत. सो आपण सिंटॅक्स बघू शकतो. आपला जो पॅरेंट एलिमेंट आहे त्याच्यानंतर ग्रेटर दॅनची साईन आपण देणार आहोत. सो आपण स्पेस देऊन ग्रेटर दॅनची साईन अशी देऊ शकतो. स्पेस देऊन आपला जो चाइल्ड एलिमेंट आहे त्याचं एलिमेंटचं नाव आपल्याला इथं द्यायचं आहे. सो आपण ते टॅग नेम देऊ शकतो किंवा काय. इथे बघण्यासारखी गोष्ट आहे, ह्या सिंटॅक्स मध्ये आपण ग्रेटर दॅनची साईनचा वापर करतो. सो चाइल्ड लोकेट करण्यासाठी आपण ग्रेटर दॅन साईनचा वापर केलेला आहे इथे. सो आपण जर समजा आपलं जे 2 नंबरचं बुक आहे, हॅरी पॉटर बुक, आतापर्यंत आपण त्या हॅरी पॉटर बुकलाच एक्झाम्पल म्हणून पकडलेला आहे. सो आपला हा जो एलिमेंट आहे हॅरी पॉटर बुकचा, तो 2 नंबरच्या मध्ये आहे. आता त्या मध्ये आपल्याला चाइल्ड एलिमेंट्स त्यात लोकेट करायचे असतील, तर आपण कसे लोकेट करणार? सो आपल्याला करंट नोड आपला ग्रीन कलर मध्ये हायलाइट केलेला गेला आहे. त्याच्या आत असणारे चाइल्ड एलिमेंट्स कुठले कुठले आहेत, तर H1 आणि div असे 2 चाइल्ड आहेत. तर ह्या 2 चाइल्डला आपण या पद्धतीने असं रिप्रेझेंट करू शकतो. सो आपलं पॅरेंट नोड किंवा करंट नोड कुठला आहे, तर आपण त्याला त्याचं सिंटॅक्स लिहिलं, div स्क्वेअर ब्रॅकेट कॅटेगरी, कॅटेगरी इक्वल्स टू आपण त्याला चिल्ड्रन अशी कॅटेगरीसाठी सिलेक्ट केलं. म्हणजे आपला तो जो हॅरी पॉटरचं बुक आहे त्याला आपण लोकेट केलं सुरुवातीला, तो आपला करंट नोड झाला. आता त्याच्या आत असणारे आपल्याला सगळे चाइल्ड पाहिजे. सो सगळे चाइल्ड पाहिजे म्हणून आपण काय करणार आहोत, ग्रेटर दॅन साईनचा वापर करणार आहोत आणि त्यानंतर ऍस्ट्रिक देणार आहोत. आपण पाहिलं होतं ऍस्ट्रिक आपण कधी वापरतो, जेव्हा आपल्याला सगळे एलिमेंट्स हवे असतात तेव्हा आपण ऍस्ट्रिकचा वापर करतो. तर या ठिकाणी आपण ग्रेटर दॅन साईन देऊन ऍस्ट्रिक असं दिलं. हे केल्याने आपण बघू शकतो की आपला H1 नोड आणि div त्याच्या आत असणारा हा div हा लोकेट होऊ शकला. सो आपण हे करण्यासाठी, हे टेस्ट करण्यासाठी आपण डेव्हलपर टूल उघडणार आहोत. आपण आपल्या वेब ऍप्लिकेशनमध्ये ब्राउझरमध्ये वेब ऍप्लिकेशन ओपन झाल्यानंतर डेव्हलपर टूल ओपन करणार आहोत आणि त्या डेव्हलपर टूलमध्ये आपण कंट्रोल F करून आपण हा लोकेटरचा वापर करून टेस्ट करू शकतो. सो आपण हे सर्च बारमध्ये आपल्याला हे टेस्ट करायचं. सो चला आपण टेस्ट करून बघूयात आपल्या बुक स्टोअर ऍप्लिकेशनमध्ये. सो जसं की तुम्ही बघत आहात, आपण बुक स्टोअर ऍप्लिकेशन ओपन केली आहे. मी डेव्हलपर टूल ओपन केलं इथं. डेव्हलपर टूल ओपन केल्यानंतर मला सगळा डॉम स्ट्रक्चर दिसतोय, जो आपण पाहिला होता. या डॉम स्ट्रक्चरमध्ये बुक स्टोअर आहे आणि बुक स्टोअरमध्ये सगळे हे बुक्स आहेत. आता मी इथे कंट्रोल F करणार आहे. कंट्रोल F केल्यानंतर मी इथं काय काय सर्च करू शकतो, स्ट्रिंग सर्च करू शकतो, सिलेक्टर सर्च करू शकतो सिलेक्टरने किंवा एक्स पाथ देऊन सर्च करू शकतो. तर आपण इथे काय आपण सिलेक्टरचा वापर करून सर्च करणार आहोत. सो आपल्याला आता सर्च करायचं आहे डिव्ह कुठल्या आपल्याला हवा आहे, तर आपल्याला हॅरी पॉटर ह्या बुकचा डिव्ह हवा आहे. सो आपण त्यामध्ये आपण स्क्वेअर ब्रॅकेट देऊन कॅटेगरी, सो ऍट्रिब्यूट कुठल्या ऍट्रिब्यूटचा आपण वापर करणार आहोत, कॅटेगरीचा आपण वापर करणार आहोत. सो कॅटेगरी आपण इथे कॉपी केली. कॅटेगरी इक्वल्स टू सिंगल कोट मध्ये आपल्याला व्हॅल्यू द्यायची आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज करायचं. सो आपल्याला हॅरी पॉटर हा डिव्ह हवा आहे. सो युनिक काय आहे इथे, चिल्ड्रन ही कॅटेगरी युनिक आहे. सो चारहीपैकी आपण चिल्ड्रन सिलेक्ट करणार आहोत. सो आपण चिल्ड्रन हे आपण सिंगल कोट जे दिले त्याच्या आत देणार आहोत. सो या पद्धतीने आपला आता करंट नोड हा सिलेक्ट झालाय. करंट नोड आपला कुठला आहे, हॅरी पॉटर हा बुकचा डिव्ह. यानंतर आपण आपल्याला सगळे चाइल्ड हवेत. सो आपण काय करणार आहोत, ग्रेटर दॅन ची साईन वापरणार आहोत. सो चाइल्ड आपल्याला हवेत म्हणून ग्रेटर दॅनची साईन आणि आपल्याला सगळे चिल्ड्रन्स हवेत त्याचे म्हणून आपण स्टारचा वापर करणार. सो या ठिकाणी आपण बघू शकतो 2 चिल्ड्रन आपल्याला सापडले. एक H1 जे बुकचं टायटल आहे आणि दुसरं डिव्ह जे बुकचे डिटेल्स आहेत ज्यामध्ये. सो आपल्याला ज्या बुकच्या त्या डिव्ह एलिमेंट मधले जेवढे चाइल्ड आहेत, म्हणजे की बुकचं टायटल जे H1 मध्ये आहे आणि जे बुकचे सगळे डिटेल्स आहेत जसे की बुकचा ऑथर, इयर आणि त्याचा रेट, ते बुक डिटेल्स डिव्ह मध्ये आहे. सो आपल्याला हे 2 बुक्स या ठिकाणी मिळाले आहेत. सो एक लक्षात घ्या, आपल्याला एक लिमिटेशन आहे. या सर्चमध्ये एक लिमिटेशन सुद्धा आहे. आपण या सर्चमध्ये काय काय सर्च करू शकतो, तर स्ट्रिंगने सर्च करू शकतो, सिलेक्टरने किंवा एक्सपाथने. आता कधीतरी असं होऊ शकतं की मला स्ट्रिंग पी अशा नावाने स्ट्रिंग सर्च करायची की कुठे कुठे पी आलेला आहे.
आता पी हा टॅग पण असतो, बरोबर? तर आपल्याला टॅग हा पी ने सर्च करायचा असेल तर आपल्याला थोडंसं अवघड होऊ शकतं. कारण आपला हा पी एक स्ट्रिंग पण आहे, साधारण स्ट्रिंग असल्यामुळे त्या डॉममध्ये जिकडे-जिकडे पी येत असेल तिथे आपल्याला हायलाइट होऊन मिळेल. आपल्याला तेवढे रिझल्ट्स येऊ शकतात. त्यामुळे हा लिमिटेशनला ओव्हरकम करण्यासाठी आपण एखादा सिलेक्टर जेव्हा वापर करणार आहोत, तर आपण अधिकतर सिलेक्टरचे काही वेगळे प्रकार ट्राय करून बघायचे आणि मग हा एलिमेंट लोड करून पाहायचा. सो आपण इतर वेगळ्या एलिमेंट्सचे आपण सिलेक्टरचा वापर करून हे एलिमेंट्स लोकेट करू शकतो आणि मग आपण सर्च करू शकतो. सो हे लिमिटेशन तुम्ही एक लक्षात ठेवा. आता आपण पुढचा टाइप बघणार आहोत, डिसेंडंट सिलेक्टर. सो डिसेंडंट सिलेक्टर म्हणजे काय? जेवढे वंशज आपले एलिमेंट्स असतील, त्या एलिमेंटला आपल्याला लोकेट करायचंय. सो ते लोकेट कसे करता येईल आपल्याला? सो आपण करंट नोड आपल्याला सगळ्यात पहिला हवाय. जे वंशज आपल्याला शोधायचे त्यासाठी आपल्याला एक करंट नोड हवाय आणि किंवा त्याला आपण कॉन्टेक्स्ट नोड सुद्धा म्हणतो. आणि त्यानंतर आपण सगळे त्याचे वंशज एलिमेंट्स आपण काढणार आहोत. म्हणजे की डिसेंडंट एलिमेंट्स आपण काढणार. तर एक्सपाथ आणि सीएसएस सिलेक्टर्सचा आपण डिफरन्स बघूया. सो एक्सपाथ ऍक्सेसमध्ये आपण कसं करतो? पॅरेंट एलिमेंट स्लॅश डिसेंडंट ह्या कीवर्डचा वापर करतो कोलन स्टार म्हणजे सगळे डिसेंडंट आपल्याला या ठिकाणी मिळतील. हे आपण केलंय एक्सपाथ ऍक्सेस मध्ये. आता आपण सीएसएस सिलेक्टर हा सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टरचा आता आपण सिंटॅक्स बघणार आहोत. आपण काय करणार आहोत? पॅरेंट एलिमेंट स्पेस आणि आपल्याला जो एलिमेंट हवा असेल तो आपण देणार आहोत. या ठिकाणी आपल्याला सगळे डिसेंडंट हवेत त्यामुळे आपण स्टार देणार आहोत. सो आपण ऍस्ट्रिकचा वापर कधी करतो? तर सगळे एलिमेंट शोधण्यासाठी. सो हा सिंटॅक्स किती सोपा आहे. आपण पॅरेंट एलिमेंट दिला, स्पेस दिला आणि स्टार दिला. सो स्पेस आपला हा सिंटॅक्स झाला. स्पेस देऊन आपण स्टार दिला तर आपण सगळे डिसेंडंट या ठिकाणी लोकेट करू शकतो. सो आपण आता हे डॉम मध्ये बघूया की डिसेंडंट कोण कोण आहेत. तर माझा करंट नोड आपला हॅरी पॉटर बुकचा डिव्ह आहे जो ग्रीन मध्ये हायलाइट केला गेला आहे. ह्या हॅरी पॉटर डिव्हचे डिसेंडंट कोण आहेत तर त्याचा इमिजिएट चाइल्ड कोण कोण आहे तर H1 आणि डिव्ह हे दोघं चाइल्ड आहेत. हे तर डिसेंडंट आहेच. त्यासोबत त्या डिव्ह त्याच्या आत असणारा डिव्ह हा जो चाइल्ड आहे त्याचे सुद्धा काही चिल्ड्रन्स आहेत. सो हे सुद्धा त्याच्या डिसेंडंट मध्ये काउंट होणार. सो आपला जो करंट नोड आहे त्याच्यामध्ये साधारण 5 एलिमेंट्स आपले असे हे डिसेंडंट मध्ये मोजले जातील. जसे की H1 हे जे टायटल झालं, डिव्ह ज्याच्यामध्ये सगळे डिटेल्स आहेत. त्या डिव्हचे 3 चिल्ड्रन आहेत जे पॅराग्राफ मध्ये आहेत. सो पॅराग्राफ 1 मध्ये त्याचं ऑथरचं नाव आहे, त्यानंतर मग इयर आहे आणि त्याची किंमत आहे. सो हे सगळे पॅराग्राफ असे त्याचे चिल्ड्रन आहेत. सो या पद्धतीने त्याचे 5 एलिमेंट्स मिळणार. सो आपण त्याचा आता सिंटॅक्स कसं लिहिणार? आतापर्यंत आपण पॅरेंट कसं सिलेक्ट केलं होतं? डिव्ह स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये त्याची कॅटेगरी आणि कॅटेगरीची व्हॅल्यू म्हणजे की चिल्ड्रन. त्यानंतर आपण स्पेस देऊन स्टार असं लिहिणार आहोत. त्याने आपले सगळे डिसेंडंट्स त्या ठिकाणी आपल्याला लोकेट होतील. सो आपण आता हे ब्राउझरमध्ये करून बघूयात. सो मी ब्राउझरमध्ये आता फक्त पॅरेंट एलिमेंट सिलेक्ट केला या ठिकाणी. पॅरेंट एलिमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता हॅरी पॉटर हा आपला करंट नोड आहे. सो करंट नोड आपला हा आहे. त्यानंतर आपल्याला करंट नोडचे सगळे डिसेंडंट शोधायचे. सो आपण कसं करणार? स्पेस देऊन या ठिकाणी ऍस्ट्रिक असं दिलं. सो ऍस्ट्रिक दिल्याने आपण आता बघू शकतो 5 एलिमेंट आपल्याला इथे मिळाले आहेत. सो H1 एक झाला, त्याच्यानंतर ड्यू ज्याच्यामध्ये आपले सगळे डिटेल्स आहेत. त्यानंतर आपण बघू शकतो त्या आत असणारा पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा पॅरेग्राफ असे सगळे डिसेंडंट त्या ठिकाणी त्याचे लोकेट झाले आहेत. आता आपण बघणार आहोत ऍडजस्टंट सिबलिंग सिलेक्टर. सो ऍडजस्टंट सिबलिंग सिलेक्टर हा सिलेक्टर कसा आहे? तर आपल्या एलिमेंट नंतर येणारा जो एलिमेंट असेल त्याला आपण ऍडजस्टंट सिबलिंग सिलेक्टर असं म्हणतो. सो इमिजिएटली त्याच्यानंतर जो येतो त्याला लोकेट करण्यासाठी आपण ऍडजस्टंट सिबलिंग सिलेक्टरचा वापर करतो. या ठिकाणी आपलं सिंटॅक्स काय असणार आहे? तर आपला करंट नोड जो आहे, करंट एलिमेंट जो आहे त्याच्यानंतर प्लस आणि त्याच्या पुढे असणार त्याचं सिबलिंग एलिमेंट. सो आपण जो सिबलिंग एलिमेंट आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपण प्लस साइनचा वापर करणार आहोत. सो ऍडजस्टंट एलिमेंट इथे काय आहे? ऍडजस्टंट सिबलिंग कोण आहे? हे आपण ट्री स्ट्रक्चरमध्ये समजून घेऊया. सो आपला करंट एलिमेंट कुठला आहे? करंट नोड कुठला आहे? तर आपला हॅरी पॉटर ही बुकचा डिव्ह जो आपण ग्रीन कलरमध्ये हायलाइट केला. त्याच्यानंतर येणारा लगेच जो डिव्ह आहे, जो लगेच येणारा एलिमेंट आहे, तो आपला झाला ऍडजस्टंट सिबलिंग. आता त्याला लोकेट आपल्याला करायचं. त्याला लोकेट करायचं असेल तर आपण ह्या प्लस साइनचा वापर करू शकतो. तर आपण पाहिलं आपला जो इमिजिएट म्हणजे लगेच असणारा हा डिव्ह आहे, त्याला आपण ऍडजस्टंट सिबलिंग असं म्हणतो. सो त्याचा सिंटॅक्स आपण कसं लिहिणार आहोत? पॅरेंट एलिमेंट आपण केला होता क्वेरी जो डिव्ह स्क्वेअर ब्रॅकेट कॅटेगरी इक्वल्स टू त्याचं व्हॅल्यू चिल्ड्रन अशी दिली. त्यानंतर आपण स्पेस देऊन प्लस स्टार. सो जेवढे ऍडजस्टंट सिबलिंग आहे ते मला हवेत. सो या ठिकाणी आपल्याला आता असं एक डिव्ह मिळेल. आपण हे करून बघूयात ब्राउझरमध्ये. सो या ठिकाणी आपण बघू शकतो की आपला पॅरेंट डिव्ह आपण सिलेक्ट केलेला आहे. पॅरेंट डिव्ह सिलेक्ट केल्यानंतर आपण प्लस देणार आहोत आणि त्याच्या पुढे आपण स्टार देणार आहोत. सो आपल्याला किती ऍडजस्टंट सिबलिंग्स मिळाले आहेत? तर आपल्याला एक ऍडजस्टंट सिबलिंग मिळालेला आहे. सो आपल्या बुक डिटेलमध्ये आपण त्याच्यानंतर येणारा हा सिबलिंग जो कॅटेगरी वेब. सो आपण बघू शकतो जी पुढची बुक आहे एक्स क्वेरी किकस्टार्ट या डिव्ह एलिमेंटला आपण लोकेट केला आहे. सो आपण प्लस स्टार असं देऊन आपण त्या ठिकाणी लोकेट केलं. त्यानंतर आपण बघणार आहोत जनरल सिबलिंग सिलेक्टर.
तो जनरल सिबलिंग सिलेक्टर काय आहे? तर आता आपण ऍडजस्टंट सिबलिंग केला की त्याला त्याच्यानंतर लगेच येणारा आपण लोकेट केला. आता आपल्याला त्याच्यानंतर येणारे जेवढे कुठले एलिमेंट्स असतील त्यांना लोकेट करायचे असेल तर आपण ह्या ठिकाणी जनरल सिबलिंग सिलेक्टर याचा वापर करणार आहोत. याचा सिंटॅक्स काय आहे? आपण एक टिल्डा असा हा सिम्बॉलचा वापर करणार आहोत. सो आपला जो करंट नोड आहे त्याच्यानंतर टिल्डा आणि जो आपल्याला सिबलिंग नोड आपल्याला जो लोकेट करायचा आहे त्याचं नाव पण तिकडे देणार आहोत. या ह्या ठिकाणी मग आपण आता ट्री स्ट्रक्चरमध्ये समजून घेऊया की कुठले कुठले आपले एलिमेंट्स हे जनरल सिबलिंग मध्ये मोजले जातील. तर आपला जो करंट नोड आहे जो 2 नंबरचा डिव्ह आहे, जो बुक आपली हॅरी पॉटर बुक आहे, त्यानंतर येणारे 2 जे बुक्स आहेत त्यांची डिव्ह ते सगळे आपले जनरल सिबलिंग्स मध्ये. सो आपला करंट नोड नंतर येणारे त्याचे जेवढे सिबलिंग्स असतील ते सगळे आपल्या जनरल सिबलिंग्स मध्ये काउंट केले जातील. सो या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण जर हा सिंटॅक्स लिहिला डिव्ह स्क्वेअर ब्रॅकेट कॅटेगरी इक्वल्स टू चिल्ड्रन आणि त्यानंतर टिल्डा देऊन स्टार दिला तर त्याचे असणारे सगळे ऍडजसंट किंवा इतरही सिबलिंग्स त्याच्यानंतर येणारे हे सगळे आपण लोकेट करू शकतो. सो आपण हे ब्राउझरमध्ये आता ट्राय करून बघूया. सो आता मी ब्राउझरमध्ये आलो आहे. हा झाला आपला करंट नोड. करंट नोड कुठला आहे? तर आपला चिल्ड्रन एलिमेंट हा जो आपला करंट नोड झाला. बरोबर? करंट नोड चिल्ड्रन एलिमेंट आहे. त्याच्या शेजारी असणारे त्याच्यानंतर येणारे हे दोन्ही नोड्स आहेत जे एक्स क्वेरी किकस्टार्ट आणि लर्न एक्सएमएल हे 2 एलिमेंट्स बरोबर. तर आपण आपल्याला त्याला लोकेट करायचं. सो मी असं टिल्डा साईन दिली. टिल्डा दिल्यानंतर आता आपल्याला स्टार द्यायचे. सो मला सगळे एलिमेंट्स हवे. सो या ठिकाणी आपण बघू शकतो 2 एलिमेंट्स आपले लोकेट झाले. सो 2 एलिमेंट्स कुठले आहेत? तर पहिला किकस्टार्ट आणि दुसरा लर्निंग एक्सएमएल बरोबर. या दोन्ही एलिमेंट्सला आपल्याला लोकेट करता आलं. सो या पद्धतीने आपण सगळे सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर आपण पाहिले. आता त्याला आपण एक्सपाथ च्या सिंटॅक्स सोबत कम्पेअर करू. सो एक्सपाथ सिंटॅक्स आपण एका कॉलम मध्ये घेतलाय आणि सीएसएस सिलेक्टर सिंटॅक्स आपण एका कॉलम मध्ये घेतलाय आणि आपण आता कम्पेअर करणार. सो चाइल्डसाठी आपण काय केलं होतं एक्सपाथ मध्ये आपण चाइल्ड कीवर्डचा वापर केला होता आणि 2 कोलन देऊन त्याच्या पुढे आपण चिल्ड्रनचे सिलेक्टर आपण तिकडे दिला होता. तेच आपण सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर मध्ये आपण काय करतो? आपण त्या ठिकाणी ग्रेटर दॅन साईनचा वापर करतो. बरोबर. त्यानंतर आपण डिसेंडंट मध्ये काय केलं होतं? डिसेंडंट कीवर्डचा वापर केला होता एक्सपाथ मध्ये. एक्सपाथ ऍक्सेस मध्ये आपण हा डिसेंडंट कीवर्डचा वापर केला होता. पण ह्या ठिकाणी आपण सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर मध्ये आपण स्पेस फक्त देतो. स्पेस देतो आणि त्यापुढे आपण स्टार दिलं तर सगळे एलिमेंट्स आपले या ठिकाणी सगळे डिसेंडंट्स आपल्याला मिळतील. त्यानंतर आपण ऍडजसंट सिबलिंग आपल्याला काढायचं असेल तर आपण एक्सपाथ मध्ये कसं करतो आपण? ऍडजस्टन आपल्याला नाही करता येत. आपल्याला सगळे सिबलिंग्स शोधता येतात पण ऍडजस्टन नाही करता येत. फक्त लागून येणार हा एक्सपाथ मध्ये आपल्याला नाही करता येत. पण आपण सीएसएस सिलेक्टर मध्ये कॉम्बिनेटर सिलेक्टर मध्ये आपण हे करू शकतो. आपण हे कसं केलं तर आपण प्लस साईनचा वापर केला. सो प्लस साईनचा वापर करून आपण त्याला लागून लगेच येणारा जो एलिमेंट आहे नंतर येणारा जो एलिमेंट आहे त्याला आपण लोकेट केलं प्लस साईनने. तसंच जनरल सिबलिंग आपल्याला सगळे सिबलिंग शोधून आणायचे असतील तर आपण कसे शोधून आणणार? तर आपण फॉलोईंग सिबलिंग आपण त्याच्यानंतर येणारे सिबलिंग्स आपल्याला शोधायचे. एक्सपाथ मध्ये आपण काय केलं? फॉलोईंग हायफन सिबलिंग कोलन कोलन स्टार. सो त्याच्यानंतर येणारे सगळे सिबलिंग्स आपल्याला या ठिकाणी मिळतात. सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टर मध्ये आपण काय करतो? आपण टिल्डाचा वापर करतो. सो आपला करंट नोड टिल्डा सिबलिंग एलिमेंटचं नाव आपण त्या ठिकाणी देतो. सो अशा पद्धतीने आपला सिंटॅक्स मध्ये हा डिफरन्स येतो. सो आपण त्यामध्ये पाहिलं ऍडजस्टंट सिबलिंग हा आपल्याला एक्सपाथ मध्ये नाही काढता येत पण आपल्याला सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर करून काढता येतो. सो आपण अशा पद्धतीने ज्या ठिकाणी जो लोकेटर योग्य आहे तो लोकेटरचा आपण वापर करतो. तर आपण हे सगळे चारही प्रकार आपण पाहिले चाइल्ड सिलेक्टर, डिसेंडंट सिलेक्टर, ऍडजस्टंट सिबलिंग सिलेक्टर आणि जनरल सिबलिंग सिलेक्टर हे सगळे आपण आतापर्यंत करून पाहिले. आता आपण या सगळ्यांचा हँड्स ऑन एक्सपिरियन्स घेऊया. सो आपण आपली जी जॉब ऍप्लिकेशनची जे ऍप्लिकेशन होतं त्याच्यावर आपण ऑटोमेशन टेस्टिंग केलं होतं. सो हे ऍप्लिकेशन कशासाठी आपण पाहिलं होतं? त्यामध्ये ऍप्लिकेशन मध्ये आपल्याकडे लॉग इन पेज आहे. लॉग इन नंतर हे जॉब्स फाइंड करण्यासाठी ऍप्लिकेशन आहे. सो आपल्याला होम पेज मध्ये फाइंड जॉब्स असं बटन आहे. ते क्लिक केल्यानंतर आपल्याला जॉब्स पेज दिसतं जिथे सगळे जॉब्स तिकडे लिस्ट केले गेले आहेत. सो ही ऍप्लिकेशनचा आपण आपली ऍप्लिकेशन ही पाहिली होती, त्याचे पेजेस पाहिले होते. तर ह्या ऍप्लिकेशनचा आता आपण वापर करणार आहोत आपल्या एक्झाम्पलसाठी जे कॉम्बिनेटर सिलेक्टरचं एक्झाम्पल आपल्याला करायचं आहे. सो आपण आतापर्यंत काय पाहिलं होतं या ऍप्लिकेशनमध्ये, काय ऑटोमेशन टेस्टिंग केली होती याच्यामध्ये. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा ही ऍप्लिकेशन ओपन केली. ती ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण लॉग इन केलं. सो लॉग इन फंक्शनॅलिटी आपण टेस्ट केली होती. लॉग इन फंक्शनॅलिटी टेस्ट केल्यानंतर आपण पाहिलं होतं की आपण होम पेजवर लँड होतोय. सो होम पेजवर लँड होतोय की नाही हे व्हेरीफाय केलं होतं आपण. त्यानंतर होम पेजमध्ये असणारं फाइंड जॉब्सला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या जॉब्स पेजवर लँड होतोय की नाही हे आपण पाहिलं होतं. आतापर्यंत एवढं आपण याचं ऑटोमेशन टेस्टिंगचं टेस्ट स्क्रिप्ट आपण लिहिली होती. सो आता आपल्याला या सेशनमध्ये काय करायचं? या सेशनमध्ये आपण आता आहे ना, जॉब्समध्ये असणारं रेटिंग हे आपण आता शोधूयात आणि त्याला व्हॅलिडेट करूयात. सो आपण सीएसएस कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर करून आपण ही रेटिंग आता काढणार आहोत आणि रेटिंग आपण व्हेरीफाय करायचंय. तर आता हे ऍप्लिकेशन करण्यासाठी आपण यापूर्वी ऑलरेडी जॉब्स लोड होऊस तोपर्यंत म्हणजे जॉब सगळे लोड झालेत आणि त्याचं व्हेरीफाय केलेलं.
त्याचा आपण कोड लिहिला होता. सो आपण ह्या सेशनमध्ये काय करणार आहोत, आपण हा बॉयलर प्लेट कोडच आपण वापरणार आहोत. आपण जे ऍप्लिकेशन बनवलं होतं त्या ऍप्लिकेशनचा कोड आपला रीडिंग मटेरियलमध्ये अवेलेबल आहे. सो तुम्ही या सेशनचं रीडिंग मटेरियलमध्ये जाल तर तुम्हाला असं सेक्शन दिसेल सुरुवातीला. त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिक हिअर अशी लिंक दिसेल. त्या लिंकवर क्लिक केलं तर तुम्हाला एक झिप फाईल डाउनलोड होईल. त्या झिप फाईलमध्ये आपला सगळा प्रोजेक्ट आहे, जो जॉब ऍप्लिकेशनचा एक्झाम्पल आपण केलं होतं त्याचा सगळा कोड आहे तिथे. सो तुम्ही ती ऍप्लिकेशन डाउनलोड करा. झिप डाउनलोड केल्यानंतर ती एक्स्ट्रॅक्ट करा आणि जिथे तुम्ही सगळे प्रोजेक्ट स्टोअर केलेत तिथं तुम्ही सेव्ह करू शकता. सो तिथं सेव्ह केल्यानंतर तुम्हाला आयडी मध्ये ओपन करायचं, इंटेलिजी आयडियामध्ये ओपन करायचं. ते ओपन केल्यानंतर आपण बघू शकतो आपला अप्लाय जॉब ऍप टेस्ट असा क्लास दिसेल, ज्याच्यामध्ये आपलं टेस्ट स्क्रिप्ट असं लिहिलेलं आहे. सो त्या स्क्रिप्टमध्ये आपल्याला फक्त एक गोष्ट तुम्हाला करायची आहे, की तुमचा क्रोम ड्रायव्हरचा पाथ त्या ठिकाणी अपडेट करायचा आहे. तो तुम्हाला दिला गेला नाहीये, कारण की प्रत्येक जणाकडे आपला जो क्रोम ड्रायव्हर आहे तो वेगळ्या लोकेशनमध्ये सेव्ह केला गेला आहे. सो आपण आपल्या प्रमाणे आपल्या डेस्कटॉपमध्ये, आपल्या पीसीमध्ये हा ड्रायव्हर कुठे स्टोअर केला आहे त्याचा पाथ कॉपी करून आपल्याला इथे रिप्लेस करायचा आहे आणि तुम्ही ऍप्लिकेशन डायरेक्टली रन करू शकता. रन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने कन्सोलमध्ये आउटपुट दिसतील, जिथे नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल, नॅव्हिगेशन टू जॉब पेज इज सक्सेसफुल आणि जॉब्स आर डिस्प्लेड करेक्टली किंवा सक्सेसफुली ऑन द जॉब पेज आणि त्याचा काउंट हा 60 असा काउंट आपल्याला दिसेल. सो आपण हे जे केलं होतं ऑलरेडी ते सगळे आपल्याला आता आपल्या कन्सोलमध्ये रन होऊन दिसले पाहिजे. सो आपण कोड आता ओपन करूयात. सो मी इंटेलिजे आपलं ओपन केलं. त्यामध्ये आता मी ऍप्लिकेशन ओपन करणार आहोत. सेलेनियम फोल्डरमध्ये मी जॉब ऍप टेस्ट CSS2 असं सेव्ह केलं होतं. याला ओपन केलं मी. या ठिकाणी मी बघू शकतो माझ्या SRC मध्ये मेन असं फोल्डर आहे. त्यासोबत टेस्ट फोल्डर आहे. टेस्टमध्ये जावा फोल्डरच्या आत आपलं जॉब ऍप टेस्ट ही फाईल आहे. या क्लासमध्ये आपली टेस्ट स्क्रिप्ट अवेलेबल आहे. बरोबर. आता आपण त्यासोबत बघून घेऊया मॅवनचे सगळे डिपेंडन्सीज लोड झालेत का? हो झाले. जर नसेल झाले तर तुम्ही रिलोड करून या सगळ्या डिपेंडन्सीज लोड करून घेऊ शकता. आता मला काय करायचंय, तर सर्वात आधी मला माझा पाथ टू क्रोम ड्रायव्हर अपडेट करायचा आहे. सो मी माझ्या क्रोम ड्रायव्हरवर गेलो आहे, त्या पाथवर गेलो आहे. राईट क्लिक करून कॉपी ॲज पाथ मी आता करतोय. मी पाथ कॉपी केला आणि या ठिकाणी मी आता तो अपडेट करणार आहे. सो मी ते पेस्ट केलं आणि जे अननेसेसरी कॅरेक्टर्स आले आहेत ते मी आता इथे रिमूव्ह करतोय. सो असं मी आता सेव्ह केलं आणि याला आता रन करून बघूयात. ज्या पद्धतीने आपण लास्ट आपल्या सेशनमध्ये ज्या लेवलचा आपण कोड केला होता, जिथपर्यंत आपण कोड केला होता सगळा इकडे एक्झिक्यूट होतोय की नाही आपण बघूया व्यवस्थित. सो मी आता एक रन केलं आहे ऍप्लिकेशन. आपल्याला ब्राउझर लॉन्च होताना दिसेल, काही ऍक्टिव्हिटीज परफॉर्म झालेल्या दिसतील आणि आपल्याला कन्सोलमध्ये त्याचा आउटपुट दिसेल. सो आपण कन्सोलमध्ये बघू शकतो नॅव्हिगेशन टू होम पेज इज सक्सेसफुल, नॅव्हिगेशन टू जॉब पेज इज ऑल्सो सक्सेसफुल, जॉब्स आर डिस्प्लेड सक्सेसफुली ऑन द जॉब पेज आणि त्याची साईज 60 असे जॉब्स लिस्ट झाले आहेत. सो इथपर्यंत आपला सगळा कोड रेडी आहे. आता याच्या पुढे आपण आपला कोड करणार आहोत. सो आता आपल्याला रेटिंग हे शोधायचं आहे. हे आपल्याला अचीव्ह करायचं की रेटिंग आपण कसं शोधू शकतो आणि आपण CSS कॉम्बिनेटर सिलेक्टरचा कसा वापर करू शकतो. तर आपल्याला त्याच्या आधी हे रेटिंग लोकेट करावे लागेल. बरोबर. हे रेटिंग आपलं काय आहे जॉबवर ते लोकेट करण्यासाठी आपण CSS कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर करणार आहोत हा रेटिंगला लोकेट करण्यासाठी. सो हे कसं करता येईल, आपण आता डॉम स्ट्रक्चर समजून घ्या. आपला सगळ्यात पहिला जो जॉब आहे याला आपण अनालाइज करूयात. या जॉब एलिमेंटला आपण बघूया. सो आपण डॉम मध्ये जर बघितलं तर ह्या सगळ्या जॉब्स आपल्या एका अँकर टॅग मध्ये आहे. सो एक अँकर टॅग एक जॉबसाठी वापरला गेला आहे. प्रत्येक जॉब असा प्रत्येक एक अँकर टॅग मध्ये सगळ्या जॉबची माहिती असे दिली गेली आहे. सो हा अँकर टॅग आपला आता करंट नोड असा आपण त्याला पकडून चालूया. आपल्याला एक करंट नोड लागतो CSS सिलेक्टरसाठी, बरोबर. तर आपण या अँकर टॅगला करंट नोड असं म्हणून पकडूया. या अँकर टॅगच्या आधारे आपण आता आपले बाकीचे जे एलिमेंट्स आहेत ते आपण लोकेट करणार, म्हणजे की रेटिंग एलिमेंटला आपल्याला टार्गेट करायचं आहे. सो आपण या अँकर टॅगच्या आधारे ही रिलेशनशिप वापरून आपण आता रेटिंग लोकेट करणार आहोत. सो आपलं अँकर टॅग ह्याला लोकेट करण्यासाठी आपण काय सिलेक्टर वापरू शकतो, तर आपण या अँकर टॅग मध्ये बघू शकतो क्लास आहे, पण क्लास सगळीकडे कॉमन आहे. प्रत्येक अँकर टॅग मध्ये हा क्लास आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे अजून एक ऍट्रिब्यूट आहे href. त्याची लिंक जी आहे ती ऍट्रिब्यूट आहे. आता ही लिंक तर सगळ्यांसाठी वेगवेगळी असणार आहे, ही युनिक असणार आहे. बरं, आपल्या सगळ्यात महत्वाचं काय असतं, युनिकली आपल्याला लोकेट करता यायला पाहिजे. सो हे युनिकली लोकेट करण्यासाठी आपण अँकर टॅग मध्ये href या ऍट्रिब्यूटचा वापर करूयात. href ची व्हॅल्यू देऊयात आणि त्याच्यानंतर रेटिंग हा लोकेट करण्यासाठी आपण बघू शकतो आपल्या अँकर टॅगच्या आत लगेच चाइल्ड कुठला आहे, तर L1 हा चाइल्ड आहे. सो आपण आता या ठिकाणी ग्रेटर दॅन ची साईन वापरतोय आणि L1 त्याच्या आत असणारा कुठला चाइल्ड, तर L1 चाइल्ड आपल्याला हवाय. Li. सो Li जो आहे लिस्ट या एलिमेंटला आपण सिलेक्ट केलं. Li ला आपण लोकेट करणार. त्याच्यानंतर आपला Li च्या आत काय आहे, एक पॅराग्राफ आहे. सो आपला तो डिसेंडंट आहे. Li मध्ये डिसेंडंट मध्ये हा आहे, कारण Li मध्ये इमिजिएटली आपल्याला डिव्ह आहे चाइल्ड त्याचा, तर चाइल्ड आपल्याला नकोय, आपल्याला डिसेंडंट हवाय. तर डिसेंडंट कुठला हवाय, तर पॅराग्राफ आहे ज्याचा क्लास रेटिंग असा क्लास आहे. सो आपण डिसेंडंट हा स्पेस देऊन केला आणि p डॉट रेटिंग अशा पद्धतीने आपण जर सिंटॅक्स लिहिला तर आपल्याला रेटिंग एलिमेंट
मिळू शकतो. सो आपण हे समजून घेऊयात आता. सो आपण अँकर टॅगच्या hrefचा वापर केला, ज्याच्याने आपलं करंट नोड आपण शोधला, लोकेट केला. त्याच्यानंतर आपण ग्रेटर दॅन ची साईन वापरली आणि LI असं सिलेक्ट केलं. सो आपल्याला त्याच्या आत असणारा इमिजिएट चाइल्ड आपल्याला लोकेट करता आला. सो इथे आपण एक चाइल्ड कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर केला. त्याच्यानंतर आपण स्पेस दिलं आणि लगेच टॅगचं नाव लिहिलं. सो आपण बेसिकली सगळे डिसेंडंट असणारे या डिसेंडंट पैकी पॅराग्राफ फक्त मला हवाय. सो मी स्पेस देऊन स्टार न लिहिता पॅराग्राफ पी असं लिहिलं. सो मला सगळे डिसेंडंट नाही मिळाले. मला फक्त तो एक पॅराग्राफ मिळाला. कारण की मी बघू शकतो LI मध्ये फक्त एकच पॅराग्राफ आहे ज्याच्यामध्ये आपलं रेटिंग आहे. दुसरा कुठला पॅराग्राफ अजून असता तर आपण डायरेक्टली सिलेक्ट नसता करता आला. म्हणून आपण आता पॅराग्राफ डायरेक्ट लिहिला. आणि कुठला पॅराग्राफ हवाय तर ज्याचा क्लास रेटिंग आहे. जर आपल्याकडे अजून एक पॅराग्राफ जरी असता, त्याचा क्लास जर वेगळा असता, तरी आपण इकडे डॉट रेटिंग ह्या CSS सिलेक्टरचा वापर केला, आपण क्लास सिलेक्टरचा वापर केला. बरोबर, सिम्पल सिलेक्टर्स मध्ये आपण पाहिलं होतं. सो डॉटचा वापर करून आपण क्लासचं नाव सुद्धा दिलं. सो हा कॉम्बिनेशन आहे ना, आपला पॅराग्राफ डॉट क्लास हे कॉम्बिनेशन झालं. हा कॉम्बिनेशन युनिक आहे या आपल्या LI च्या आत. म्हणून आपण हा रेटिंग शोधू शकलो. सो आता आपण हे एकदा ब्राउझरमध्ये ट्राय करून बघूयात. आपला हा जो सिंटॅक्स आपण पाहिला तो बरोबर आहे की नाही. आपल्याला असं वाटतंय की हा सिंटॅक्स बरोबर असू शकतो. तर मी आता ब्राउझरमध्ये आलोय. आपल्या जॉब ऍप्लिकेशनमध्ये आपण बघू शकतो, इथे आपल्याकडे हे सगळे जॉब्स आहेत. बरोबर. आता मी या पहिल्या जॉबचं अँकर टॅग बघतो इथे. सो अँकर टॅग मध्ये hrefची व्हॅल्यू ही आहे. सो मी आता या hrefची व्हॅल्यू आता इथे कॉपी करणार आहे. कारण मला हा अँकर टॅग शोधायचा आहे. हा अँकर टॅग असे बघू शकतो आपण, अनेक अँकर टॅग्स आहेत, अनेक जॉब्स आहेत. सो मला त्यातला पहिला जॉब हवाय. सो मी काय करणार आहे, अँकर टॅग आणि इथे href ॲट्रिब्यूटचा वापर करणार आहे. इक्वल्स टू त्याची व्हॅल्यू देणार आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज केला. सो इथे अँकर टॅगचा वापर करून मी बघा एक एलिमेंट लोकेट करू शकलो. सो आपल्याला फक्त एवढे सगळे अँकर टॅग असून सुद्धा मला फक्त हा पर्टिक्युलर जॉब लोकेट करता आला. सो मी hrefचा वापर केला. त्याच्यानंतर मला काय हवंय, त्याच्या आत असणारा चाइल्ड जो LI आहे. सो LI चाइल्ड मी लोकेट केला. सो आपण बघू शकतो LI हा चाइल्ड लोकेट झालाय. LI चाइल्ड मध्ये मला काय हवंय, सो आपण मी एक्सपॅन्ड करतो. LIच्या डिव्ह आहे, किती डिव्ह आहेत, 1, 2, HR आहे, H1 आहे, P आहे. सो यामध्ये मला काय हवंय, सो मला या डिव्हच्या आत असणारं, सो आपण बघू शकतो याच्या आत किती चाइल्ड आहेत, किती लेवल हेरार्की किती मोठी आहे. सो डिव्ह आहे, त्याच्या आत परत काही चाइल्ड आहे, H1 आणि डिव्ह आहे. त्या डिव्हच्या आत सुद्धा SVG आहे आणि P आहे. सो आपण एवढं सगळं न करता आपल्याला सगळ्या डिसेंडंटला कसं लोकेट करता येतं, तर स्पेस देऊन आपण टॅग नेम देऊ शकतो डायरेक्टली. आणि या टॅग नेमचं आपण त्याच्या पुढे आपण शुअर राहण्यासाठी क्लास नेम सुद्धा इथे देऊया. सो क्लास नेम काय आहे, तर आपण डॉट दिल्यानंतर रेटिंग असं आपण क्लास नेम देतोय. तर आपण बघू शकता आपला जो एलिमेंट आपल्याला रेटिंग एलिमेंट आपल्याला लोकेट करायचा होता, तो व्यवस्थित लोकेट झालेला आहे. सो आता आपण हे सगळ्यात आधी कॉपी करून आपल्याकडे ठेवूया. सो आपला आता जो आपण लोकेटर CSS कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर करून त्याच्यामध्ये आपण अनेक काही काही एक्झाम्पल बघितले, अनेक काही सिलेक्टरचा वापर केला आपण. क्लास सिलेक्टर जो सिम्पल सिलेक्टर मध्ये येतो त्याचा वापर केला आपण. कॉम्बिनेटर सिलेक्टरचा वापर केला. असा आपण अनेक सिलेक्टर्स एकाच आपल्या एक्सप्रेशन मध्ये वापर केला आणि आपण तो एलिमेंट लोकेट केला. मग आपण आपला पुढच्या कोडमध्ये आपल्याला काय करायचं हे आपण समजून घेऊ. आपल्याला आपल्याला काय करायचं होतं, तर आपल्याला जी रेटिंग आपल्याला त्या जॉबची आहे ती व्हेरीफाय करायची. ती व्हेरीफाय काय करायची, की त्याची रेटिंग 4 आहे की नाही, आपल्याला एवढं व्हेरीफाय करायचं. आपल्या टेस्ट सिनेरिओमध्ये आपल्याला हे करण्यासाठी सगळ्यात आधी काय करावं लागणार आहे, एक स्ट्रिंग डिक्लेअर करायची. त्याच्यामध्ये आपण आपला रेटिंग देणार आहोत, की आपल्याला किती रेटिंग हवी आहे. सो आपण एक्सपेक्टेड रेटिंग व्हेरिएबलमध्ये 4 व्हॅल्यू देऊया. त्याच्यानंतर आपल्याला रेटिंग एलिमेंट लोकेट करायचं. जो आपण रेटिंग एलिमेंट लोकेट करण्यासाठी CSS सिलेक्टर त्याचा आपण बनवून ठेवलंय, ते एक्सप्रेशन आपण बनवून ठेवलंय. सो आपण आता आपल्या टेस्ट स्क्रिप्टमध्ये ते लोकेटर आपल्याला आपल्या ऑटोमेशन स्क्रिप्टमध्ये लोकेट करण्यासाठी आपण वेब एलिमेंट एक बनवणार आहोत आणि फाइंड एलिमेंट करणार आहोत आणि स्ट्रॅटेजी CSS सिलेक्टर असं देणार आहोत. आणि जो आपण CSS सिलेक्टर बनवलाय तो आपण तिथे पेस्ट करणार आहोत. ते केल्यानंतर आपल्याला आता ते रेटिंग एलिमेंट मिळालं. सो रेटिंग एलिमेंट मिळाल्यानंतर त्याच्यातलं आपण टेक्स्ट असं शोधणार आहोत आणि एक ऍक्च्युअल रेटिंग या व्हेरिएबलमध्ये असाइन करणार आहोत. ते असाइन केल्यानंतर आपल्याला चेक करायचंय की जो आपण रेटिंग एलिमेंट शोधलाय त्याच्या आत टेक्स्ट जे आहे ते आपल्या एक्सपेक्टेड रेटिंग सोबत मॅच होतंय की नाही. जर मॅच होत असेल तर आपल्याला आउटपुट द्यायचं जॉब रेटिंग इज 4. किंवा आपण इतर काही प्रिंट करू शकता की जॉब रेटिंग हे मॅच करतंय त्याच्यासोबत, जे आपण एक्सपेक्ट करतोय त्याच्यासोबत मॅच करतोय आणि त्याचं रेटिंग आहे 4. असं सुद्धा तुम्ही टेक्स्ट मेसेज देऊ शकता अजून क्लिअर होण्यासाठी. आणि जर नसेल मॅच होत तर आपण देणार आहोत जॉब रेटिंग इज नॉट ॲज एक्सपेक्टेड. जसं आपण एक्सपेक्ट करत होतो तसं ते नाहीये. सो आपण हे टेक्स्ट प्रिंट करणार आहोत. सो अशा पद्धतीने आपल्याला आउटपुट असं दिसलं पाहिजे. सो आपण जे जॉब रेटिंग व्हेरीफाय करायचंय त्याच्यासाठी आपण ह्या सगळ्या टेस्ट स्क्रिप्ट लिहिणार आहोत. सो आता आपण लिहून बघूयात सगळ्या. सो आपण CSS सिलेक्टर तर हे कॉपी करून ठेवले आपल्याकडे.
आता आपण हे कुठं लिहिणार आहोत? सो आपल्याला जॉब्स मिळाल्यानंतरच आपण हे सगळं करू शकतो. जर आपल्याकडे जॉब्सच नसतील आपल्या डॉर्ममध्ये, तर आपण हे सगळं चेक नाही करू शकत. म्हणून आपण जिथे आपल्याला जॉब्स सापडले आहेत, ते इफ कंडिशनमध्ये आपल्याला कळालं, की त्या जॉब्स आपल्याला सापडलेत आणि आपण जॉब्सचे प्रिंट पण केले, की किती जॉब्स आहेत. त्याच्यानंतर आपला हा कोड आपल्याला लिहायचा आहे. सो आपण स्ट्रिंग एक्स्पेक्टेड रेटिंग असं व्हेरिएबल बनवतोय. त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू देणार आहोत 4. त्याच्यानंतर आपल्याला आता वेब एलिमेंट आपला रेटिंग वेब एलिमेंट हा लोकेट करायचा आहे. सो आपण वेब एलिमेंटचा वापर केला. इथे आपण काय करतोय तर रेटिंग एलिमेंट आपण लोकेट करतोय. सो आपण रेटिंग EL इज इक्वल्स टू ड्रायव्हरचा वापर करून आपण फाइंड एलिमेंट करणार आहोत. फाइंड एलिमेंट करून आपण काय करणार कुठली स्ट्रॅटेजी तर बाय डॉट CSS सिलेक्टर ही स्ट्रॅटेजीचा वापर करतोय. CSS सिलेक्टर आपण ऑलरेडी बनवून घेतलाय. सो आपण आता इकडे पेस्ट करूया. आपण बघू शकता की आपला hrefने आपण लोकेट केला जो करंट नोड आहे. त्याच्यानंतर आपण त्याचा चाइल्ड काढला LI. त्यानंतर आपण डिसेंडंट्स पैकी P डॉट रेटिंग ज्याचा क्लास आहे तो आपण शोधला. रेटिंग एलिमेंट मिळाल्यानंतर आपण आता त्याची व्हॅल्यू टेक्स्ट व्हॅल्यू काढूया. सो आपण स्ट्रिंग ऍक्च्युअल रेटिंग याला आपण ऍक्च्युअल रेटिंग नाव देऊयात आणि आपण रेटिंग एलिमेंट डॉट गेट टेक्स्ट करणार आहोत. सो आपल्याला या पद्धतीने रेटिंग एलिमेंट मध्ये असणारं टेक्स्ट आपण ऍक्च्युअल रेटिंग मध्ये दिलाय. आता आपल्याला व्हेरीफाय करायचंय बरोबर. तर आपण व्हेरीफाय कसं करू शकतो तर इफ कंडिशन मध्ये ऍक्च्युअल रेटिंग इक्वल्स ज्या आपल्याला अपेक्षित होतं त्याच्याशी मॅच करते की नाही. सो एक्सपेक्टेड रेटिंगशी मॅच होतंय की नाही आपल्याला बघायचंय आणि एक्सपेक्टेड रेटिंग सोबत मॅच होत असेल तर आपण प्रिंट करणार आहोत रेटिंग इज आणि आपल्याला रेटिंग किती आलं आहे ते आपण देऊया तिथे. सो आपल्याला जे काही रेटिंग असेल तिकडे आपण प्रिंट करूयात आणि जर मॅच होत नसेल तर आपण लिहिणार आहोत रेटिंग इज नॉट ॲज एक्स्पेक्टेड. सो आपण जे एक्सपेक्ट करत होतो ते तसं रेटिंग नाहीये. चला आपण आता याला टेस्ट करून बघूयात. सो मी आता हे ऍप्लिकेशन रन करतो. आपल्याला सगळे जॉब ऍप्लिकेशन प्रमाणे सगळे स्टेप्स झालेल्या दिसतील आणि त्यानंतर ब्राउझर क्विट सुद्धा होईल. आपल्याला इकडे एरर आला आहे कारण आपण इथे सेमिकोलन मिस केलं. सो आपण इथे आता सेमिकोलन ऍड करून घेऊयात. ही लाईन खूप मोठी झाली त्यामुळे असं आपल्याला नजरेत येत नाही आणि ते मिस आउट होतं. सो आपण अशा वेळेस त्याला नेक्स्ट लाईन मध्ये सुद्धा घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला तो व्यवस्थित दिसेल. सो कोड रिडॅबिलिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला अशा पद्धतीने कोड आपला स्ट्रक्चर करता येईल की नेक्स्ट लाईन मध्ये येईल आणि मग आपण इथे बघू शकतो आपला सेमिकोलन हा मिस झालेला आहे. सो आता आपण तो फिक्स केला आणि आता आपण सुद्धा परत एकदा टेस्ट स्क्रिप्ट एक्झिक्यूट होणार आहे, ब्राउझर क्लोज होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्सोलमध्ये सगळे मेसेज बघायचे. सो आपल्या 3 पहिले मेसेज तर आपल्याला माहिती आहे आपण पाहिले होते. त्यानंतर रेटिंग इज 4 मॅच झाले म्हणून आपल्याला हे रेटिंग मिळालं आहे. सो आपण जे आपलं CSS सिलेक्टरचा वापर करून वेब एलिमेंट शोधला आणि आपण व्हेरीफाय केला की ते रेटिंग मॅच होते की नाही आपल्या अपेक्षाप्रमाणे. सो या पद्धतीने आपण CSS कॉम्बिनेटर सिलेक्टरचा आपल्या टेस्ट स्क्रिप्टमध्ये वापर केला. आपल्या सेलिनियममध्ये या लोकेटरचा वापर करून बघितला. तर अशा पद्धतीने आपण कॉम्बिनेटर सिलेक्टर हे करून पाहिलं. आता आपला राहिला आहे सुडो क्लास सिलेक्टर. आता एक फरक आपण समजून घेऊया. एक्सपाथ आणि CSS सिलेक्टर्स मध्ये फरक काय? तर एक्सपाथ सिलेक्टर जो आहे, एक्सपाथचा वापर करून आपण दोन्ही डायरेक्शन मध्ये म्हणजे की बाय डायरेक्शनली आपण ट्रॅव्हर्स करू शकतो. दोन्हीमध्ये एक करंट नोड असेल किंवा एक नोड पासून आपण दुसऱ्या एलिमेंट्सला ट्रॅव्हर्स करतो. बरोबर? CSS सिलेक्टरमध्ये सुद्धा आपण ट्रॅव्हर्स करतो. पण CSS सिलेक्टर हा युनिडायरेक्शनल आहे. फक्त एकाच डायरेक्शन मध्ये तो शोधू शकतो आणि तो फक्त खालच्या डायरेक्शन मध्येच हे सगळे लोकेट करू शकतो. सो आपण चाइल्ड पाहिला होता, तो पण खालच्या डायरेक्शन मध्ये येतोय. आपण त्यानंतर पाहिलं होतं ऍडजस्टंट सिबलिंग, तो सुद्धा नंतर येणारा सिबलिंग आपण पाहिला. डिसेंडंट पाहिले ते सुद्धा आपले आपला जो करंट नोड आहे त्याच्या नंतर येणारे, त्याच्या आत येणारे सगळे एलिमेंट्स आपण लोकेट करू शकलो. तसंच जनरल सिबलिंग सुद्धा नंतर येणारे सिबलिंग आपण सर्च करू शकलो. ते सुद्धा त्याच एका डायरेक्शन मध्ये. सो आपण पॅरेंटच्या दिशेने आपण जाऊ नाही शकत. आपण वरच्या दिशेने CSS सिलेक्टरचा वापर करून आपण त्या डायरेक्शन मध्ये जाऊ नाही शकत. सो हा एक्सपाथ आणि CSS सिलेक्टरचा फरक आहे. सो त्या ठिकाणी आपण योग्य तो सिलेक्टर जो असेल, योग्य तो लोकेटर असेल तो आपण वापरला पाहिजे आपल्या सिच्युएशन प्रमाणे. सो काय काय शिकलो याचे की टेक अवेज समजून घेऊयात.